नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला, या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. नमस्कार. कधीतरी हा विचार मनात येतो नाही का, की आपण सगळे किती वेगवेगळे आहोत, पण तरीही आपल्यात काहीतरी एकसारखं आहे. हे असं का? बरं, याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तेही 15व्या शतकातील संत कबीरांच्या एका छोट्याशा पण खूप खोल अर्थाच्या दोह्यामधून. चला तर मग ह्याच प्रश्नावर थोडं थोडं मनन करूया. म्हणजे बघा ना, आपली भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, आपलं दिसणं वागणं सगळं वेगळं, तरीही आतून आपण एक असू शकतो का? आणि असू शकतो तर कसे? हाच प्रश्न खरं तर कबीरांच्या त्या दोह्याचा आत्मा आहे. तर मग हा आहे ज्ञानाचा सागर किंवा ज्ञानाची विहीर म्हणूया. आणि याच विहिरीत आता आपण डुबकी मारणार आहोत. ही कविता आहे महान संत कवी कबीरांची, ज्यांनी फक्त 2 ओळींमध्ये जणू काही जीवनाचं संपूर्ण सारच मांडलं आहे. हा आहे तो मूळ दोहा. काहीही अर्थ लावण्याआधी तो जसा आहे तसाच ऐकूया आणि अनुभवूया. कबीरा कुआ एक है, पानी भरे अनेक, बर्तन में ही भेद है, पानी सब में एक. याचा सरळ सोपा अर्थ काय होतो? तर कबीर असं म्हणतायत की विहीर एकच आहे, जरी पाणी भरायला येणारे अनेक असले तरी. फरक जो काही आहे तो फक्त भांड्यांमध्ये आहे, कारण त्या भांड्यांमध्ये जे पाणी आहे ते तर सगळीकडे एकच आहे. अच्छा, आता ह्या दोह्याचा अजून खोलात जायचं असेल तर त्यातल्या 2 मुख्य गोष्टी आधी समजून घ्याव्या लागतील. त्या म्हणजे भांडी आणि पाणी. तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विहीर. हा आहे एकच स्रोत. सगळ्या गोष्टींची सुरुवात इथूनच होते. हेच मूळ आहे, द सिंगल सोर्स. आणि मग येतात भांडी, कितीतरी प्रकारची, अनेक वेगवेगळी भांडी. एखादं उंच असेल, दुसरं लहान, कोणाचं मातीचं असेल तर कोणाचं पितळेचं. म्हणजे प्रत्येक भांडं इतरांपेक्षा अगदी वेगळं, स्वतःचं असं वैशिष्ट्य असलेलं. आणि मग शेवटी येतं पाणी. तेच पाणी जे त्या एकाच विहिरीतून काढलंय आणि या सगळ्या वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भरलं गेलंय. म्हणजे बघा, स्रोत एक, पण ती भांडी, ती पात्र मात्र अनेक आहेत. पण साहजिक आहे, कबीरांना फक्त विहीर आणि भांड्यांबद्दल बोलायचं नसेल. या अगदी साध्या दिसणाऱ्या चित्रामागे एक खूपच खोल, एक सखोल अर्थ दडलेला आहे. चला, तो अर्थ आता आपण उलगडून पाहूया. हा तक्ता पाहिला की सगळं अगदी स्पष्ट होतं. बघा, ती जी विहीर आहे ती म्हणजे जीवनाचा, सत्याचा किंवा ईश्वराचा एकच स्रोत. ती भांडी म्हणजे कोण? तर आपण सगळे. आपली वेगवेगळी शरीरं, आपल्या श्रद्धा, आपल्या संस्कृती, ही सगळी ती वेगवेगळी भांडी आहेत. आणि मग ते पाणी काय आहे? तर ते पाणी म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये असलेलं ते एक समान तत्व. मग त्याला आत्मा म्हणा किंवा साधी माणुसकी म्हणा. म्हणजे यातला सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा काय? तो हाच, की आपलं बाह्यरूप, आपली बाहेरची भांडी वेगळी असली तरी आतलं सार, आतलं पाणी एकच आहे. हे ज्ञान तसं खूप जुनं आहे, पण ते आजच्या काळातही तितकंच खरे आहे. हे अजून सोपं करून समजून घ्यायचं असेल तर चला एक आधुनिक उदाहरण घेऊया. अनेक दिव्यांची गोष्ट. कल्पना करा, एका खोलीत खूप वेगवेगळे दिवे ठेवले आहेत. एक टेबल लॅम्प आहे, एक मोठा फ्लोर लॅम्प आहे, एखादा रंगीबेरंगी दिवा आहे. बाहेरून पाहिलं तर ते सगळे किती वेगळे दिसतात नाही का? पण गंमत कुठे माहितीये? त्या सगळ्यांमधून वाहणारी वीज एकच आहे. आणि त्यामुळे ते जो प्रकाश देतात तो सुद्धा एकाच अदृश्य स्रोतातून येतो. अगदी तसंच जसं कबीरांच्या विहिरीतून येणारा पाणी, बरोबर ना? तर मग ह्या सगळ्या चर्चेतून, या उदाहरणातून आपण काय शिकलो? या कथेचा, या दोह्याचा बोध काय आहे? एक पाणी, एक स्रोत. यासाठी आपण पुन्हा एकदा कबीरांच्या त्या सर्वात महत्त्वाच्या, सर्वात शक्तिशाली ओळीकडे वळूया. फरक फक्त भांड्यांमध्ये आहे, पाणी तर त्या सर्वांमध्ये एकच आहे. आणि यातच ह्या कथेचा बोध दडला आहे. तो अगदी सरळ आहे. आपल्यातले जे वरवरचे फरक आहेत ना, त्यांच्या पलीकडे पाहायला शिकणं आणि आपल्या सगळ्यांना आतून जोडणारं ते एक समान तत्व, ते पाणी ओळखणं. आणि जाता जाता हा एक विचार प्रत्येकाने स्वतःसाठी करावा. काय होईल जर आपण एकमेकांच्या भांड्यांकडे म्हणजे बाह्यरूपाकडे पाहण्याऐवजी आत असलेल्या त्या पाण्याला शोधायला लागलो तर?